तसं बघायला गेलं तर स्त्री स्त्रीची दुश्मन कामाच्या ठिकाणी दिसून येते. वर्कप्लेस मधले जे रिलेशन्स आहे त्याचं जे प्रमाण वाढत आहे. तर हे जे कामाच्या ठिकाणी तयार होणारे जे नातेसंबंध आहेत, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढत आहे असं वाटतं का तुम्हाला? आताच मागे एका संशोधनानुसार असं दिसून आलंय, की हं, भारताचा एक्स्ट्रा मरायटल अफेअरमध्ये 3रा नंबर आहे. एक स्त्री बॉसच्या खूप क्लोज आहे. हं. म्हणून मग मला बॉसच्या क्लोज जायचंय. मग मी काय करू शकते ना? त्यात काय लिमिटेशन्स एखाद्याने ठेवल्या पाहिजे, की आपलं काम आपल्या डोक्यात कितपत ठेवावं किंवा कुठपर्यंत ठेवलं पाहिजे? त्यावेळी तुम्ही डिस्टर्ब असाल, तुमची सेक्शुअल लाईफ हेल्दी नसणार. सो मोस्ट प्रोबॅबली मेलमध्ये स्ट्रेस लेव्हल खूप जास्त आहे आणि या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत ज्या हं. लग्न व्यवस्था मोडकळीस येण्यासाठी. कारण की फिमेल सॅटिस्फाय नाहीये तर मग ते सॅटिस्फॅक्शन ती बाहेर शोधते. सेम गोज विथ मेल. तर असंही पाहायला मिळतो आहे अलीकडे, की लग्नच नको. म्हणजे या मुलांमध्ये बरेचदा काय गरज आहे लग्नाची? आणि असं बोलणारे जे लोकं आहेत सोशल मीडियावर ते व्हायरल होतात समजा आणि लोकांना वाटतं, की नाही हेच बरोबर आहे. खरंच गरज नाहीये लग्नाची. हो. आजकालच्या मुलांना रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत. जेन झी म्हणा, आता अल्फा जनरेशन आहे. फिमेलला फिमेलकडे अट्रॅक्शन वाढणं, मेलला मेलकडे अट्रॅक्शन वाढणं, या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. काही जण म्हणतायत, की हे फक्त विचारांचे खेळ आहेत किंवा दुसरं करायला काही नाहीये म्हणून हे डोक्यात विचार येतात आणि असं होतंय. तर असं नाहीये. ते मुलींमध्ये हे प्रमाण जास्त दिसते आहे. मी कमवतीये, मी इंडिपेंडंट आहे, बट ऑब्व्हियसली ती इंडिपेंडंट आहे, ती कमवतीये. ती तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पण मला असं वाटतं, की कोणीच एकटं लाईफटाईम नाही राहू शकत. पार्टनरची गरज कुठे ना कुठे भासतेच. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण एकटं नाही राहू शकत आणि सामाजिक प्राणी म्हटलं, की आपल्याला पहिल्यांदा आपल्या एकमेकांबद्दलची नाती, ही आपली अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनी एवढीच महत्त्वाची आहेत. मागे आपण निकिता जगताप मॅडमचा पॉडकास्ट घेतला होता आणि त्यावर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात. खूप साऱ्या कमेंट्स आल्या, अनेक लोकांचे कॉल्स आले, प्रत्यक्षात काही लोकं भेटले आणि हा सगळा तुमचा रिस्पॉन्स पाहून मॅडम आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत. मॅडम पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला पण 3S पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सर. मागच्या वेळेस जेव्हा आपण बोललो होतो, खास करून तुम्ही ज्या 2-3 गोष्टी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल बोलला होतात, त्याच्याबद्दल खूप साऱ्या लोकांचे कॉल आले. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या, की मग आता हे मुली काम करायला लागल्या म्हणून होतंय का? मग याच्यात हं. बॅलन्स कसा साधायचा? वगैरे अशा अनेक गोष्टी खूप प्रतिक्रिया आल्या. आज पहिला प्रश्न आपण त्या अनुषंगानं घेऊया. काम तर आता सगळ्यांना करावं लागणार आहे. काळाची बरोबर. गरज आहे ती. हं. त्याशिवाय शक्य होत नाहीये. हं, हं. पण वर्कप्लेसमध्ये आपण जे म्हणतो, अ, जे रिलेशन्स आपले तयार होतात, हे काही फक्त स्त्री आणि पुरुषांचे रिलेशन्स असतात असं नाही. बरोबर. अनेकदा 2 मित्र असतील ते जॉब म्हणजे सोबत-सोबत काम करतात. बॉस सोबतचे आपले संबंध आहेत किंवा बॉसचे आणि यांचे संबंध आहेत. अनेकदा त्यांना व्यवस्थित रिलेशन जुळवता येत नाही म्हणून मग ते तो जॉब सोडल्यानंतर ते एक एक प्रकारे काय म्हणतो आपण ते संबंध खराब होऊन तिथून बाहेर पडणं असे प्रकार होतात. एकंदरच ह्या रिलेशन्सकडे म्हणजे कामाच्या ठिकाणच्या रिलेशन्सकडे आपण कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही म्हटलात, की अन्न, वस्त्र, निवारा ही आपली काळाची गरज आहे. तसं काम करणं ही काळाची गरज आहे. बरोबर. कारण की आजकाल पैशाशिवाय काहीच चालत नाही. अगदी. सगळीकडेच पैसा लागतो. त्यामुळे हो. काम करणं तर गरजेचं आहे. बरोबर. परंतु काम करत असताना जे काही तुमचे नातेसंबंध तयार होतात, मग हो. ते मित्र-मैत्रिणींचे असतील, बरोबर. बॉस आणि कलीग असेल, सो याच्यामध्ये बऱ्याचदा कॉन्फ्लिक्ट्स होताना खूपदा दिसून येतंय. हो. सो हे होण्याची कारणं भरपूर आहेत. वर्क प्रेशर आहे, वर्क लाईफ हं. बॅलन्स करता येत नाहीयेत लोकांना. अच्छा, त्याचबरोबर डिस्क्रिमिनेशन म्हणजेच की भेदभाव केले जातात. अच्छा. मोस्टली वर्कप्लेस ठिकाणी पण स्त्री-पुरुष यांच्यामध्येही भेदभाव केले जातात. सो बरं. या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे घरचं टेन्शन, कामाचं हं. टेन्शन, पैसे मिळवणं या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मग कॉन्फ्लिक्ट्स खूप जास्ती वाढतात. ताणाचे प्रकार जास्ती वाढतात. बरोबर. त्याच्यामधून डिप्रेशन, अँक्झायटीसारखे लोकं सफर होत आहेत आणि कालांतराने असं होतंय की वेळेपेक्षा जास्ती काम करणं, बाबा पैसे जास्ती भेटतील, बरोबर. त्याच्यासाठी काम करणं. काही वेळेस स्वतःची प्रोडक्टिव्हिटी दाखवण्यासाठी काम करणं. बरोबर. त्याचबरोबर बॉसला खुश करण्यासाठी काम करणं. असे काय म्हणतात, की खूप कॉम्पिटिशन सारे. खूप जास्ती झालेली आहे. बरोबर आहे. आणि या कॉम्पिटिशनमध्ये एकमेकांना अ, मागे खेचणं असेल, हं. एकमेकांबद्दल वाईट साईड बोलणं असेल, या हं. गोष्टी जास्ती होताना दिसून येतात. म्हणजे बरोबर. तसं बघायला गेलं तर स्त्री स्त्रीची दुश्मन कामाच्या ठिकाणी दिसून येते. हो, हो, हो. ठीक. अगदी. जसं की
एक स्त्री बॉसच्या खूप क्लोज आहे, म्हणून मग मला बॉसच्या क्लोज जायचंय. मग मी काय करू शकते? मग तिच्याबद्दल मी वाईट साईट कलीगमध्ये पसरवणार किंवा मी त्यांच्याबद्दल तिच्या कामामध्ये तिची प्रोडक्टिव्हिटी कशी कमी होईल याच्यासाठी तिला वाईट साईट टोमणे देणं. आणि आपली ह्युमन टेंडन्सी आहे, कोणी थोडं वाईट बोललं तर आपलं लक्ष फक्त आणि फक्त त्याच गोष्टीकडे जातं. इन्स्टेड ऑफ की आपण काय काम करतोय याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग काय होतं, की एकमेकांबद्दल वाईट साईट बोलणं, मग कामाच्या ठिकाणी वातावरण दूषित होणं आणि त्याचबरोबर मग बॉसलाही नावं ठेवणं, की बाबा काही वेळेस असंही होतं, की म्हटलं जातं, की बॉस अवाजवी एक्स्पेक्टेशन्स ठेवतात फिमेलकडून. तर असं नाहीये, मेलकडूनही ते एक्स्पेक्टेशन्स असतात, की घरी गेल्यावरही काम करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे वर्क प्रेशरमुळे खूप साऱ्या गोष्टींना, मानसिक तणावाला सामोरे जावं लागतं. बरोबर. आणि या सगळ्यांमुळे मग असं होतं, की एका लिमिटनंतरनं एक थ्रेशोल्ड क्रॉस होऊन जातो. म्हणजेच की एक लिमिट संपून जातं आणि मग त्याच्यानंतरनं जॉब सोडणं हा पर्याय उरतो. बरोबर. हो. मग रिझाइन देणं. रिझाइन दिल्यानंतरनं त्यांचा जो काही नोटीस पिरियड असतो, त्याच्यातही त्या एम्प्लॉईला खूप विचित्र पद्धतीने ट्रीट केलं जातं, की लाईक तो आता या इन्स्टिट्यूटचा पार्टच नाहीये. मग त्याच्या बाबतीतही वाईट साईड बोललं जातं आणि तोही मनात ग्रजेस ठेवून ते काम सोडून बाहेर जातो, जॉब सोडून. बट बाहेर गेल्यानंतरनं ते जे काही बॅगेज आहे ते घेऊनच तो पुढे जातो आणि बरोबर. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतरनं माझा बॉस कसा होता त्याच्या बाबतीत ते वाईट साईड बोललं जातं किंवा त्याच दृष्टीने समोरच्या बॉसलाही बघितलं जातं. बरोबर. आणि याच्यामुळे नको ते संबंध डिस्टर्ब होऊन जातात किंवा खराब होतात. एकमेकांच्या बाबतीत मनामध्ये कटुता घेऊन लोकं जातात. सो जो बॉस आहे कामाच्या ठिकाणी त्याला त्याचं काम करून घ्यायचं म्हणून तो बोलणार हे बट ऑब्व्हियस आहे. बरोबर. बट तुम्ही पण तुमच्या बाउंडरीज ठेवणं खूप गरजेचं आहे, की एका लिमिट नंतरनं जर तुम्हाला गोष्टी जास्ती होत आहेत, तर स्पष्टपणे बोलणं. काही कम्युनिकेशन क्लिअर ठेवणं. जसं स्त्रियांनी जास्ती वेळ एंटरटेन बॉसला न करणं. म्हणजे बरोबर. कामाचा टाईम झाल्यानंतरनं ज्यावेळी आपण ऑफिसमधून बाहेर येतो, त्यानंतरनं राहतं सोशल मीडिया. बरोबर. जिकडे आपण कम्युनिकेट करतो, मेसेजेस पाठवणं, रील पाठवणं, तिकडेच बाउंडरीज ठेवणं गरजेचं आहे. आपले इमोशनल बॅगेजेस जे आहेत किंवा इमोशन्स जास्ती एक्सप्रेस न करणं, पर्सनल गोष्टी एक्सप्रेस न करणं आणि इन्स्टेड ऑफ असर्टिव्हली बोलणं, म्हणजे एकदम स्पष्ट बोलून समोरच्याला दुखवण्यापेक्षा एक पोलाईट वेने तुम्ही सांगू शकता, की बाबा हे माझ्या काय म्हणता येईल, की मी नाही शेअर करू शकत. ही माझी पर्सनल गोष्ट आहे, तर मी नाही डिस्कस करणार किंवा डिस्क्लोज करणार. त्याचबरोबर लेट नाईट बोलणं जे असतं, ते मी अव्हॉइड करेल, की मला नाही जमणार आहे. माझ्या काही सर्टन बाउंडरीज आहेत, त्या फॉलो करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही काम सोडून जाता, त्याच्यानंतरनं मला वाटतं इन्स्टेड ऑफ निगेटिव्ह गोष्टी घेऊन जाणं, तर त्या कामाने तुम्हाला काय दिलंय, त्याच्याकडे पॉझिटिव्ह लुकआउट द्या आणि पुढे जा. कारण की ॲट द एंड व्यक्ती आहे, माणसं आहेत, चुकतात, चुका सगळ्यांकडून होतात. बट जे चांगलं आहे ते घेऊन पुढे गेलं, तर तुम्ही पण पुढे जाऊन दुसऱ्या वर्कप्लेसच्या ठिकाणी हेल्दी रिलेशन ठेवू शकता. आणि त्याचबरोबर लास्ट म्हणजे की तुम्ही काय शिकलात, हे खूप गरजेचं आहे. बरोबर. ज्यावेळी तुम्हाला एक जॉब सोडावा लागतोय, समहाऊ काही रिझन्स असतील, फायनान्शियल असतील, पॉलिटिक्स असेल, एक्सेट्रा, एक्सेट्रा. पण तेच पॅटर्न आपले पण रिपीट होऊ नये याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, मला असं वाटतं. मला थोडंसं इथे तुम्हाला पुन्हा एक म्हणजे थोडं खोलात जाऊन म्हणा तुम्ही हो तर साधारणपणे 2 प्रकारचे लोक जास्त दिसून पडतात. एक असतात की ते म्हणतात की नाही माझं फक्त कामाच्या वेळेस काम, म्हणजे मी ऑफिसमध्ये पाय ठेवला की ऑफिस डोक्यात चालू होईल आणि तिथनं बाहेर निघालो की ऑफिस डोक्यातून निघून जाणार, पुन्हा काहीच करणार नाही, असं म्हणजे स्ट्रिक्टली बाउंड्री. हो, बाउंडरीज एक असतात. प्रकारचं वॉटर टाईट कंपार्टमेंट जे म्हणतो ना, असं काही राईट. लोक पाळू शकतात. शक्य असतं काही लोकांना. हो, हो. काही लोक सतत कामाचा विचार करतात, म्हणजे अगदी घरी पण असतील, फॅमिलीमध्ये वापरत असतील. अगदी म्हणजे बायकोला पिक्चरला घेऊन गेले तर मधातून जाऊन फोनवर बोलणारे पण लोक आहेत, असे पण बघितले. बरोबर आहे. तर याच्यात काय लिमिटेशन्स एखाद्याने ठेवल्या पाहिजे, की आपलं काम आपल्या डोक्यात कितपत ठेवावं किंवा कुठपर्यंत ठेवल्या पाहिजे? कसं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की एक आपल्या आजूबाजूचे आपले सगळ्यांचे रिलेशन चांगले राहिले पाहिजे, ह्याच्यासाठी कामाचा कितपत प्रत्येकाने म्हणजे त्याच्या डोक्यात ठेवला पाहिजे, तो काय कुठला पॅटर्न आपण घेतला पाहिजे असं वाटतं? ॲक्च्युअली मला असं वाटतं, की कामाच्या ठिकाणी ज्यावेळी तुमचे वर्किंग आवर्स आहेत, ठरवून दिलेले असतात 10 ते 8, 6 जे काही आहेत, त्यानंतरनं ज्यावेळी तुम्ही फॅमिली टाईम देताय, त्यावेळी तुमच्या कामाचं बटन स्विच झालं पाहिजे. बंद राईट. केलं पाहिजे. बंद केलं पाहिजे बेसिकली. कारण की तो तुमचा फॅमिली टाईम आहे
आणि ज्यावेळी तुम्ही फॅमिलीमध्ये असाल त्यावेळी तिथे तुम्ही एन्जॉय केलात तर तुम्हालाही तो पीस मिळणार आहे. ती एक शांतता तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. आणि ती शांतता मिळाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी दुपटीने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. सो बरोबर. त्यामुळे बाउंडरीज डेफिनेटली असल्याच पाहिजे, प्रत्येकाने ठेवल्याच पाहिजे आणि कामाच्या ठिकाणी तर बट ऑब्व्हियसली ठेवल्याच पाहिजेत. बरं. कारण की जर आपण कामाच्या ठिकाणी बाउंडरीज ठेवल्या नाही, सुरुवातीला असं होतं की बाबा नवीनच होत, जाऊ देत बॉसचा फोन आलाय, एक टास्क दिलाय, करून टाकू. बट हळूहळू काय होतं ना, हे इन्क्रीज होत जातं ओके. आणि बॉस झालं, कोणीही झालं, आपल्याला ग्रँटेड पकडायला लागतात की ठीक आहे ना, हा करेल आणि कुठेतरी ते अंगवळणीही पडतं आणि बरोबर. अंगवळणी पडल्यामुळे आपणही ते करतो. बट या सगळ्यामध्ये आपण आपल्या सराउंडिंगमधली लोकं, आपले नातेसंबंध आपण खूप जास्ती बिघडवतो. म्हणजे वाईफला टाईम न देणं, बरोबर. मुलांना टाईम न देणं. मग पुढे जाऊन याचे रिपरकशन्स दिसायला लागतात, म्हणजे याचे परिणाम दिसायला लागतात. ते म्हणजे असं की मग मुलांचे इमोशनल कनेक्शन राहत नाहीत. ते फक्त आणि फक्त आई. मग आईसोबत कनेक्ट होतात, तिच्याशी बोलतात. मग ज्यावेळी एकदा रिटायरमेंट येते, मग त्यावेळी तो इमोशनल बॉन्ड नसतो. त्यामुळे मग त्या पर्सनला म्हणजे वर्क करणाऱ्या कामाच्या पर्सनला खूप जास्ती सफर व्हावं लागतं, की बाबा माझी मुलं माझ्याकडे येऊन शेअर करत नाहीयेत, बोलत नाहीयेत. माझी वाईफ माझ्याशी काही शेअर करत नाहीये. मग या गोष्टी का होतात? जे म्हणतात थेंबे थेंबे तळे साचतं. सो हे त्याचमुळे आहे, की आता सुरुवातीला याच्यामध्ये मॅडम तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करतोय. हो. त्याच्यात काही ठिकाणी असं होतं ना, की क्रिएटिव्ह काम करणारे काही लोकं आहेत. त्यांना असं 10 ते 5 काम करून चालत नाही. म्हणजे हं, होतं की कधी-कधी घरी गेलं आणि मग एखादं काहीतरी सुचलं हं, वगैरे असा प्रकार हं, होतो. खास करून बिझनेसमन किंवा जे छोटे उद्योजक आहेत, हं, लहान-लहान उद्योजक आहेत. हं, त्यांना क्लायंटचे फोन घेण्यासारखे किंवा काही कामं ते करावे लागतात. हं, कारण हं. इकॉनॉमिकली त्यांचे बिझनेस एवढे काही स्ट्राँग नसतात, की त्यांना ऑप्शन असतात तसे उपलब्ध. बरोबर. मग अशा वेळेस जर त्यांना आपले रिलेशन्स फॅमिलीतले चांगले व्यवस्थित ठेवायचे आहे, हं. तर त्यांनी काय केलं पाहिजे? आता फ्रँकली स्पीकिंग मीही बिझनेस करते. हां. सो माझंही असं होतं, की टाईम लिमिट नसतं. हो. ठीक आहे. कारण की आता सेट झालेला आहे व्यवस्थित बिझनेस. पण असं होतं, की क्रिएटिव्हिटी कधीही सुचू शकते. सांगता बट येत नाही. कामामध्ये जर आवड आहे, तर ती पण एक पीस आहे. हो. ठीक आहे. हं, हं. सो त्यावेळी ज्यावेळी तुम्ही फॅमिली टाईममध्ये आहात, हं, हं. तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्हिटी सुचली, की तुम्हाला वाटतं, की बाबा बिझनेससाठी हे करणं गरजेचं आहे किंवा एखादा कॉल घेणं गरजेचं आहे. हं. एक 5 मिनिटात तो कॉल आवरणं, तिथेही प्रायोरिटीज देणं, प्लस बरं. फॅमिली मेंबर्सला, वाईफला सांगणं, की जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स जाऊन तो कॉल अटेंड करणं, 5 मिनिटात ते कन्व्हर्सेशन संपवणं. त्याचबरोबर तुम्हाला काही क्रिएटिव्हिटी सुचतीये, तर हं. त्यावेळी ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी लिहून ठेवा. ज्यावेळी तुम्हाला फ्री टाईम मिळतोय, त्यावेळी तुम्ही तो करा. बट ज्यावेळी तुम्ही कामावरनं घरी येताय, म्हणजे तुमच्या ऑफिसवरनं तुमचा स्वतःचाच बिझनेस आहे. हं. ऑफिसवरून तुम्ही घरी येता आणि त्यानंतरनंही तुम्हाला काहीतरी सुचतंय, तर करणं हरकत नाही. बट हं. सुचत नाहीये, बट फोर्सफुली घेऊन बसताय, तर मग प्रोडक्टिव्हिटी येणार नाहीये. इव्हन दो ते मेंटली फटीग येणार आहे, म्हणजे मेंटल थकवा येणार आहे, मानसिक थकवा ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी अजून कमी होणार आहे. कारण की दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने आपण काम करू नाही शकणार. करू शकत नाही. येस. याच्यामध्ये आपण असं करू शकतो, की समजा आता मी घरच्यांचा वेळ हा या आठवड्यामध्ये 2 वेळा, 3 वेळा वापरलेला आहे. मग कामाच्या वेळेस ज्यावेळेस काही विशेष काम नसेल, त्यावेळेसचा तो वेळ आपण आपल्या फॅमिलीला जर देऊ शकलो, हो, त्यावेळेस डेफिनेटली. तो कुठेतरी एक बॅलन्स बॅलन्स होऊ साधला शकतो. जातो. राइट, राइट. तो काही बॅलन्स वेळेस साधला कामाची जातो. गरज असेल, तर तुम्हाला तो वेळ द्यावाच हं, लागेल. काही हं, पर्याय हं, नसतो तो. हं, हं, हं. असा एक बॅलन्स आपल्याला साधता येतो. हां, बेसिकली टाईम मॅनेजमेंट. बरोबर आहे. तुमचं टू डू लिस्ट असणं, की बाबा मी आज काय-काय करणार आहे हं, आणि मग हं, जर हं. एम्प्टी रिकामा वेळ आहे, काय बरोबर. करू शकतो? तर फॅमिलीला टाईम देणं, थोडं आउटिंग करून येणं. हं, हं. या गोष्टी तुम्ही बॅलन्स करू शकता. करू शकता. येस. आणि हे बेसिकली उद्योजकांना इझिली जमू खूप शकतं. जास्त खूप जास्ती जमू गरजेचं शकतं. आहे ते. हं, अगदी. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा जो विषय आपण मागच्या पण पॉडकास्टमध्ये बोललो होतो. त्याच्यावर पण खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. हं, वर्कप्लेसमधले जे रिलेशन्स आहे हं. किंवा त्याचं जे प्रमाण वाढत आहे, तर हे जे कामाच्या ठिकाणी तयार होणारे जे नातेसंबंध आहेत, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढत आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, आत्ताच मागे एका संशोधनानुसार असं दिसून आलंय, की हं. भारताचा एक्स्ट्रा मरायटल अफेअरमध्ये 3रा नंबर आहे. बापरे! ते पण वर्कप्लेसच्या ठिकाणी असणारं, म्हणजे आय-टीचं कल्चर जे आहे, बरं, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स होणं, मग ते बरं. बॉससोबतचे असतील, कलीगसोबतचे असतील, हं, हे हं. खूप जास्ती प्रमाणात वाढताना दिसतंय आणि बरं. अनलकीली आपला भारत त्याच्यामध्ये पुढे आहे. राइट. सो हे होण्याची कारणं अशी आहेत, की इमोशनल अवेबिलिटी कमी असणं पार्टनरची. म्हणजे अच्छा. जो कोणी नवरा, बॉयफ्रेंड, हसबँड जे हं, कोणी हं. आहेत, हं, हं. त्यांनी इमोशनली आपल्या वाईफला हं, हं. किंवा वाईफने आपल्या हसबँडला तेवढं अंडरस्टँड करून घेणं कमी केलेलं आहे आणि ओके. ते इमोशनल कनेक्ट मग ऑफिसच्या ठिकाणी जाणवतं. फॉर हं, हं. एक्झाम्पल
आपण ऑफिसला गेलो की एखादा मेल कलिग म्हणतो, "आज छान दिसतेस." हम्म. बट हेच घरातून आवरून निघाल्यावरती नवरा म्हणत नाही हम्म. किंवा बॉयफ्रेंड भेटला तो कधी म्हणत नाही. सुरुवातीला सगळेच एफर्ट्स घेतात, बरोबर. बट एका लिमिट नंतर ग्रँटेड पकडलं जातं नातं. हम्म. सो त्यावेळी मग असं होतं की तो आज मला छान म्हटला, हम्म. ती आज मला छान म्हटली. मग ते हळूहळू कनेक्शन वाढायला वाढायला लागतात. लागतं. हम्म. मग इमोशनल जे काय म्हणतात की इमोशनल कनेक्शन जास्ती वाढतात. मग हम्म. इमोशन्स एक्सप्रेस करणं आपल्या पार्टनरसोबत न करता बरोबर. जो कोणी ऑफिसवरचा पार्टनर आहे, जो मला तेवढी इमोशनल वार्मथ त्याच्याकडून मिळते आहे, तर मग मी तिकडे शेअर करायला लागते. हम्म. हळूहळू त्या बाउंडरीज निघून जातात आणि आपण स्वतःला समजवायला लागतो की ठीक आहे ना, मी काही चुकीचं करत नाही. छोटं तर आहे. हम्म. बट हे छोटंच खूप मोठं होऊन जातं वाढत जातं. आणि हळूहळू आपण आपल्या बाउंडरीज विसरतो. त्या नात्यामध्ये आपण अडकायला लागतो आणि त्या नात्यामध्ये अडकल्यानंतर ना त्या गोष्टी अजून वाढतात बरोबर. आणि मग त्याच्यामुळे एक्स्ट्रा मरायटल अफेअर होणं. मग जसं तर आता आपण अशा गोष्टीला जर आपल्याला आळा घालायचा आहे, हं. तर त्या व्यक्तीने अशा ज्या बाउंडरीज आहेत त्या कशा फिक्स करायच्या किंवा कुठं थांबलं पाहिजे हे कसं समजायचं त्याने? हां, जसं आपण लास्ट पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं, की बाबा तुम्ही हो. तुमच्या पार्टनरसोबतच हो. कम्युनिकेशन वाढवणं गरजेचं आहे. जर ओके. तुम्हाला कळतंय कुठे चुकतंय, हम्म. तर समोर बसून डिस्कस करा, की मला इमोशनल नीड आहे. माझ्या बरोबर. ऑफिसमधला पार्टनर किंवा जे कोणी कलीग्स आहेत, ते जर मला सांगतायत, की "तू छान दिसते तर मला छान वाटतंय. हेच तू बोललास तर मला अजून छान वाटेल जास्त. किंवा हे तूच मला बोललीस तर हम्म. अजून चांगलं वाटेल." सो बरोबर. या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे आपण जाणीवपूर्वक वेळ देण्याची आता गरज आहे, जाणीवपूर्वक वेळ असं आपण म्हणू देण्याची. शकतो. बरोबर. जाणीवपूर्वक जर आपण वेळ दिला तर ह्या गोष्टी आपोआप टाळता येतात. हं, हं, कुठेतरी जे कामाचा वेळ वाढतो आहे खूप हं, जास्त, हं, प्रवासाचा वेळ खूप जास्त वाढतो आहे, हं. कारण ट्रॅफिकचे इश्यू खूप जास्त असतात. हो. मुंबईमध्ये तर लोकलमध्ये तासनतास जातात खूपदा. तर याही गोष्टीचा परिणाम याच्यावर होतोय असं वाटतं? हो. निश्चित याही होतोय. गोष्टींचा निश्चित परिणाम होतोय कारण की वेळ हम्म. ही खूप महत्वाचं आहे. बरोबर. बरोबर आणि लाईफमध्ये कामावरती 8 तास काम करायचं आहे, 8-9 तास. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये 2 तास म्हणजे दिवसातले 10 तास आपले बाहेरच जात आहेत. बरोबर. त्यातले 8 तास आपण झोपायला घालवतोय, उरतायत 5-6 तास 5-6 तास. मग त्या 5-6 तासात तुम्ही काय करताय स्वतःसाठी हे पण खूप गरजेचं आहे. बरोबर. त्या ट्रॅफिकला आपण काहीच नाही करू शकत आहे. हम्म. गर्दी आहे, ट्रॅव्हलिंग करावंच लागतंय. प्रत्येकजण स्वतःच्या उपजीविकेसाठी इकडून-तिकडून धावतोय. बरोबर. ट्रॅव्हलिंग करतोय आणि कामाच्या ठिकाणी पोहोचतोय. बट या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःसोबत किती क्वालिटी टाईम स्पेंड करताय हे खूप गरजेचं आहे. हम्म. फॅमिली सेकंडरी झालं, पण तुम्ही स्वतःला किती टाईम देताय, हम्म. स्वतःला किती जाणून घेताय हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःला जाणून घ्याल, जर तुम्हाला वाटतंय तुम्ही थकलाय, तर थांबणं गरजेचं आहे. सुट्टी घेणं गरजेचं आहे. जसं की मागेच माझा पेपरमध्ये एक लेख आला होता, लोकमतच्या पेपरमध्येच, की हम्म. वर्क लाईफ बॅलन्समध्ये काय करणं अपेक्षित आहे किंवा कामाच्या ठिकाणी वर्करचं मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. बरोबर. मला असं वाटतं, की वर्कप्लेसच्या ठिकाणी कमीत कमी एक सायकॉलॉजिस्ट ठेवणं गरजेचं आहे. अच्छा. ज्यावेळी तुमचे वर्किंग आवर्स आहेत त्यावेळी. म्हणजे तिकडे जे काही कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत, तिकडचं जे काही प्रेशर आहे, तुमचा एम्प्लॉयी 5 मिनिटं जाऊन त्या पर्सनशी बोलेल, त्याला थोडं बरं वाटेल आणि ते बरोबर. बॅगेज तिकडेच क्लोज होऊन तो पुढे जाईल हम्म. आणि ज्यावेळी तो ऑफिसमधून बाहेर पडेल, त्यावेळी त्याला हलकं वाटेल. बरोबर. तिथल्या तिथे त्या गोष्टी सॉल्व्ह होतील, ना की तो एकावर एक घेऊन बाहेर जाईल. बरोबर. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचा टाईम जातोय, सॉन्ग्स ऐका. हम्म. छान वाटतंय कुठल्यातरी मैत्रिणीशी, मित्राशी गप्पा मारणं. आता इझिली ॲक्सेसिबल आहेत फोन्स वगैरे. सो बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कॉल करून गप्पा मारत जाऊ शकता किंवा तुमचा मी टाईम, बुक्स रीड करणं. जर तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलने ट्रॅव्हल करत असाल, तर या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आता कामाच्या ठिकाणी हे जे नातेसंबंध आहेत हे कसे जपावे हे तुम्हीच सुंदर सांगितलं. आता परीक्षांचा काळ आहे सध्या आणि तुम्ही बघत असाल किंवा आता तुम्ही तर रोज अनुभव घेत असाल कारण हो. तुमच्याकडे असे खूप लोक येतात. हं. मुलांचं आणि पालकांचं जे रिलेशन्स आहेत त्यामध्ये पण खूप जास्त बदल होतोय. हं. म्हणजे आधीच्या काळात ते जसं आपण निकोप नातं होतं तसं न राहता अलीकडच्या काळामध्ये मला असं दिसतंय की ते ओव्हरबर्डन झाल्यासारखं ज्याला आपण म्हणूया तसं खूप जास्त होतंय. हं, हं. तर हे नातं म्हणजे मुलांमधलं आणि पालकांमधलं एक हेल्दी रिलेशन्स राहावं हं. ह्याच्यासाठी काय करता येईल पालकांना? किंवा काय गोष्टी अशा आहेत की त्या केल्या तर आपण खूप चांगलं त्याला पुढे नेऊ शकतो? हो. आत्ता 10वी आणि 12वीचे पेपर, एक्झाम सुरू होत आहेत, हो. परीक्षा येत आहेत. सो त्यावेळी प्रत्येक एक मुलगा तणावाखालून जात आहे, हो. की कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मुलापेक्षा मी तर म्हणतो पालक जास्त तणावात आहेत. हो, पालकांना नंबर खूप इम्पॉर्टंट आहेत. हो. सॉरी मी थोडं स्पष्टच बोलते, नाही बट आहे, खरं आहे. ॲक्चुअली नंबर हो. इम्पॉर्टंट आहेत. हो. बट सांगायचं झालं तर मार्कांना कोणीही विचारत नाही.
तसं बरोबर. बघितलं. हां, असं नाहीये की म्हणून मार्क्स घ्यायचेच नाही. हं. चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला शिकायचं आहे. एज्युकेशन व्यवस्थित चांगलं पर्सीव्ह करायचं आहे. मार्क्स गरजेचे आहेत. बट त्यासाठी तुमची ॲबिलिटी ओळखणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मुलाची हं, तेवढी पात्रता आहे का? तो हं, तेवढा अभ्यास करू शकेल का? त्याला ते बर्डन सहन होणार आहे का? हं, हे पालकांनी आधी जाणून घेणं गरजेचं आहे. बरं. काही पालक मी असे बघितलेत 1ली 2री मध्येच करियर गाईडन्स टेस्ट करतात. बरं. जे की गरजेचंच नाहीये. कारण की हं, त्या मुलांना अजून त्यांचे लाइक्स, डिसलाइक्सच माहिती नाहीयेत. बरं. ते अवेअरच नाहीयेत स्वतःबद्दल की त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. तर असे पण पालक आहेत की नाही माझ्या मुलाला इंजिनिअरच करायचंय. अजूनही असं आहे जरी आपण ही म्हणतोय. करियर गाईडन्सची टेस्ट कधी केली पाहिजे पण? करियर गाईडन्सची टेस्ट एक मला वाटतं की 10वी नंतरनं तुम्ही करणं गरजेचं आहे. 10वी-12वी नंतरनं. अच्छा. मला तरी वाटतं 12th नंतरनं तुम्ही केलं तर तुमच्यासाठी प्रेफरेबल असेल, की 12वी नंतरनं कुठल्या स्ट्रीमने जायचंय, पुढे काय करू शकतो हे करणं खूप गरजेचं आहे. सो 12वी नंतर केलं तर हरकत नाही. ठीक मी आहे. असेही बघितलेत पालक, की काही मुलांच्या 3-4 वेळा करियर गाईडन्स टेस्ट झालेल्या आहेत आणि हं, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळी स्ट्रीम आलेली आहे. सो गरजेचं नाहीये. 12वी बरं. नंतरनं तुम्ही करा. त्याचबरोबर पालकांनी जास्ती प्रेशर मुलाला देण्यापेक्षा हं, त्याचं मानसिक स्वास्थ्य किती छान किंवा किती व्यवस्थित राहील हे बघणं खूप गरजेचं आहे. इन्स्टेड ऑफ त्याला प्रेशर करणं. 12वीचा पेपर आहे, लवकर उठ, अभ्यास कर, बोर्डाचे पेपर आहेत. हं, तुम्ही जर त्याला थोडी शांतता दिली, तुम्ही थोडं कम्युनिकेशन वाढवलं, त्याला अभ्यासामध्ये हं, मदत केली, टाईम टेबल बनवायला म्हणजे जे वेळापत्रक असतं ते बनवून त्या पद्धतीने त्याला स्टडी करण्यासाठी जर तुम्ही हेल्प केली, इन्स्टेड ऑफ सतत हॅमर घेऊन मागे लागणं, हं. म्हणजे की कंटिन्यू मागे लागणं, अभ्यास बरोबर. कर, अभ्यास कर. हे केलं तर मुलं ऐकत नाहीत. हं, त्यापेक्षा थोडं खेळ, थोडा अभ्यास कर. दोन्ही गोष्टी बॅलन्स असू देत. आणि जो काही तो अभ्यास करतोय, तो किती क्वालिटी ऑफ टाईम देतोय आणि किती हं. क्वालिटीने तो अभ्यास करतोय हे बघणं खूप गरजेचं आहे. बरं. आजकाल बरेचसे पालक एज्युकेटेड आहेत. सो तेही घरी स्टडी घेऊ शकतात. बरोबर आहे. ते पण त्यांच्यासोबत बसून थोडं डिस्कस करतील. कुठला टॉपिक तुला हेवी जातोय, हं, त्याच्यावरती डिस्कस करणं. मग स्ट्रेस येतोय का? टेन्शन येतंय का? थोडा ब्रेक घेणं. मोस्टली पालकांनी मला असं वाटतं, की त्यांच्या पाल्यासोबत मेडिटेशन करणं, हं. एक्सरसाइज करणं परीक्षेच्या काळात हे खूप गरजेचं आहे. बाकी अभ्यास तर ॲट दी एंड त्यालाच करायचा आहे. पेपर त्यालाच लिहायचे आहेत. बट त्याचं मानसिक स्वास्थ्य जेवढं व्यवस्थित राहील, तेवढा हं. छान तो स्टडीमध्ये पुढे जाईल. आई-वडिलांमध्ये जी रिलेशनशिप असते, तर त्या म्हणजे ती कशी आहे? किती हेल्दी आहे? याचा परिणाम पण मुलांच्या वाढीवर होतो? हो, होतो. आई-वडिलांचे रिलेशनशिप खूप मॅटर करतात मुलांच्या वाढीवरती. बरं. म्हणजे जसं की आपण आय गेस हे लास्ट पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं, हो. की आई आपल्या वडिलांचा किती रिस्पेक्ट करतीये, हं. हे बघूनच ती मुलगी किंवा तो मुलगा पुढे जाऊन त्याच्या लाईफमध्ये येणाऱ्या पार्टनरचा बरोबर. रिस्पेक्ट करतो. बरोबर. राइट? हं. म्हणजे मुलगी असेल आणि आईला बघतीये बाबांना सतत बोलताना, तर ती पुढे जाऊन तिच्या पार्टनरला एकतर रिस्पेक्ट देईल हं. किंवा आईसारखंच ती बिहेव करेल. बरोबर. सेम गोज विथ जर मुलगा आहे आणि तो बघतोय माझ्या बाबांना आई सतत बोलतीये, हं. तर नेक्स्ट टाईम म्हणजे पुढे जाऊन त्याच्या लाईफमध्ये येणारी जी पार्टनर असणार आहे, तो तिला थोडं स्ट्रिक्टलीच हँडल करेल, की बाबा माझं माझ्या बाबांसारखं व्हायला नको. हं, हं. सो आई-बाबाचे रिलेशनशिप खूप इम्पॉर्टंट आहे, जे मुलांवरती हं. इम्पॅक्ट करतात. त्याचबरोबर एक्झामच्या दरम्यान खूपदा बघितलेलं आहे, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वाद खूप होतात. हं. म्हणजे आई-बाबांचे वाद. मुलाचे पेपर आहेत आणि त्यांचं एकमेकांशी पटत नाहीये. मग त्यामुळे हं. सतत घरामध्ये चिड आहे. बरोबर. वातावरण डिस्टर्ब आहे. त्याच्याचमुळे ते वाइब्स खराब होत आहेत आणि त्यामुळे मग मुलावरती परिणाम होतोय. आणि ना तो आई-बाबांना सांगू शकतो, ना त्यांच्याशी डिस्कस करू शकतो. हं. मग ते मनात साठवून ठेवतो. त्याचा परिणाम त्याच्या या ठिकाणी मला अभ्यासावर होतो. थोडंसं एक पुन्हा तुम्हाला विचारायचं आहे, की माझ्या असं पाहण्यात आलंय, काही ठिकाणी आई-वडिलांची भांडणं असतात आणि घरचं वातावरण तेवढंसं चांगलं नसतं. काही मुलं त्याचा परिणाम होऊन अभ्यासापासून दूर जातात. दूर जातात. पण उलट पण होताना दिसतंय, की काही-काही मुलं त्याच्यामुळे खूप जास्त अभ्यासात लक्ष घालून खूप हो, चांगल्या हो, पद्धतीने पण करतात. हो, हो. ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सायकॉलॉजिकली किंवा सायंटिफिकली आपण काय याचा इफेक्ट कसा होईल हे कशावर अवलंबून आहे? हे कसा होईल हे आपण नाही सांगू शकत. ॲट द एंड तो मूल कसं हं. पर्सीव्ह करतोय गोष्टी यावरती सगळं ठरतं. आता जसं बघितलं की मोठ्या घरातली मुलं आहेत. सगळं प्रोव्हाईड होतंय, बट आई-बाबांचे वाद आहेत. त्यामुळे मग बरोबर ते आहे. ॲडिक्शनकडे जात आहेत. नवीन हं. गोष्टी इंट्रोड्यूस होत आहेत. मग ते स्टडीकडे फोकस करत नाही कारण त्यांना माहितीच आहे, हं. बाबांनी कमवून ठेवलंय, करायची गरज नाही. बरोबर आहे. त्यांचाच बिझनेस पुढे चालवायचा. सेम गोज विथ न्यूक्लिअर फॅमिली, मिडल क्लास फॅमिलीतले मुलं. हं. त्यांना शिकणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते शिकून पुढे मोठं होणं हे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असतं. बट त्याचबरोबर त्यांची संगत हं. खूप महत्त्वाची असते, अच्छा. की काही गरीब फॅमिलीतली मुलं पण ॲडिक्शनच्या मार्गाला लागतात. मग ड्रग्स घेणं, हो. गांजा घेणं, ड्रिंक करणं या बरोबर. गोष्टी. मग त्याच्यासाठी चोरीमारी करणं आणि याच्यामुळे हं. चोरीमारी करून पैसे मिळवणं, पोलीस केस होणं, जेलमध्ये जाणं. हं.
हे सगळे एक सर्कल आहे आणि हा एक लूप आहे. याच्यामध्ये अडकलं की मुलं एकतर बिघडतात किंवा सुधारतात. त्यामुळे आपण सांगू शकत नाही की मोठ्या घरचंच मूल बिघडतंय हं. किंवा गरीब फॅमिलीतलंच वरती जातंय. हे हं. डिपेंड्स आहे की ॲट द एंड आई-बाबांचे संस्कार, त्याचबरोबर त्या मुलाचं परसेप्शन कसं आहे, बरोबर त्याचं आहे. सराउंडिंग कसं आहे, हे हं. सगळं मॅटर करतं या सगळ्यात. काही गोष्टीमध्ये पण असं पण पाहायला मिळतं, की घरचं वातावरण व्यवस्थित आहे, असं काही खूप हे नाहीये. तरीही मुलं बिघडतात आणि काही ठिकाणी वातावरण खराब असतं आणि तरीही मुलं चांगली होतात. हो. तर हे काही प्रमाणामध्ये म्हणजे बाहेरच्या गोष्टी कारणीभूत नसून, त्या मुलामध्येच काही गोष्टी अशा असतात, की ज्याच्यामुळे ते सुधारतं किंवा ते बिघडतं असं? हो. आता आपण म्हणतो, की मूल जन्माला आल्यानंतरनं आईवरती गेलंय. हं, काही लोकं म्हणतात बाबांवरती गेलंय. हं. सो हे जेनेटिकली ट्रान्सफर होतात, ज्याला हेरिडेटरी पण म्हटलं जातं, म्हणजे अनुवंशिकता. बरं. ठीक आहे. म्हणजे कुठलंही मूल सगळंच घेऊन येत नाही, तर तो हळू शिकतो. बट काही असे ट्रेट असतात, जे बाबांमधले, जे आईमधले, त्या मुलामध्ये ट्रान्सफर झालेले किंवा असतात. आई-बाबांच्या आधीच्या पिढीमधले पण येऊ शकतात? हो, येऊ शकतात. अच्छा. आधीच्या पिढीचे पण येऊ शकतात, पण ते हं. फक्त रक्ताची नात्यांमधूनच ट्रान्सफर होतं. ओके. कारण की ब्लड टू ब्लड ट्रान्सफर होतात हं, गोष्टी. हं, मग हं. जेनेटिक्स तसे ट्रान्सफर होतात. त्याच्यामुळे पण होतं, की काही मुलं खूप चांगली शिकतात, गरीब हं, फॅमिलीतली असून त्यांना कळतात. बेसिकली त्यांचे व्हॅल्यूज जे असतात, म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट जी असते, हं, हं, नैतिकता ज्याला आपण म्हणतो, ते स्ट्राँग असतं. हं. त्याच्यामुळं मग ते मुलं त्यांना जे हवंय त्या ध्येयापर्यंत ते पोहोचतात. रस्त्यामध्ये खड्डे भरपूर येतात, अडथळे भरपूर येतात, परंतु बरं. ते पार करून ते पुढे जातात. पुढे इन्स्टेड ऑफ त्या जातात. अडथळ्यांमुळे रस्ता हं. चेंज करणं. ते बरोबर आहे. पार करून पुढे जातात आणि हे कुठेतरी आईचे गुण असतात, कुठेतरी बाबांचे असतात. त्याचबरोबर त्यांचे जे नैतिकता डेव्हलप झालेली असते, या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. स्पेसिफिकली जिथं आता आई-वडील आणि हे सगळं वातावरण चांगलं आहे. पण तरीही मुलं वाममार्गाला जातायत असं दिसत आहे. हं, आई-वडिलांना हे दिसतं पण बरेचदा त्यांना काही करता येत नाही. म्हणजे हं, असं हतबल झाल्यासारखं हं, वाटतं हं, त्यांना. हं. तर तशा वेळेस आई-वडिलांनी काय केलं पाहिजे? कोणाची मदत घेतली पाहिजे? किंवा अजून काय असे कोणते उपाय आहेत? सगळ्यात आधी मला असं वाटतं, की आई-वडिलांमध्ये हं, हं. विचारांमध्ये समतोल असला पाहिजे. आई म्हणते, "नाही, नाही, माझा बाबू असं करणारच नाही." आणि बाबा हं, म्हणतात, की त्याने केलंय आणि हं, इथे कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात. हं. आणि अशा वेळी काय होतं, एक जण पाठीशी घालतंय, एक जण त्याला मारतंय. सो त्यामुळे काय होतं, की त्याला लर्निंग काय भेटतं, आईला हे सगळं चालतंय. हं. मग आपण करूयात, आईला सांगूयात. मग पुढे बाबा ओरडले, "मी आईला सांगितलं होतं." जे चूक आहे त्याला चूक म्हटलं जे पाहिजे. चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. म्हणजे हं, हं. बऱ्याचदा मीही असं बघते, माझ्याकडे असे बरेचसे पेरेंट्स मुलं घेऊन येतात आणि ज्यावेळी अ, जसं की मी सी-बी-एस-ई स्कूलला, इंजिनिअरिंग कॉलेजला माझं टाय अप आहे. सो तिथे हं. मी जाते, तिथे बऱ्याचदा बघितलेलं आहे. 5वी-6वी ची मुलं वेप घेऊन येतात. वेप म्हणजे एक इलेक्ट्रिक सिगारेट आता मार्केटमध्ये खूप जास्ती चालतंय. बरं. ज्याचा फ्लेवर आहे. त्यामुळे कळत नाही स्मोक केलंय की काय. 5वी बरेचसे फ्लेवर 6वीतली मुलं? 5वी-6वीतली मुलं. बापरे! आणि ते फ्लेवर स्ट्रॉबेरीचे आहेत, पायनॅपलचे आहेत. त्यामुळे कळत नाही स्मोक केलंय की नाही हं, आणि हं. त्याच्यात निकोटीनचं प्रमाण खूप जास्ती आहे. सो बरं. माझ्याकडे 5वीतल्या एका मुलाकडे हे सापडलेलं मला हं, दिसलं आणि मग ती केस माझ्याकडे आली होती. मी इन्व्हेस्टिगेट केलं आणि ज्यावेळी पेरेंट्सला मी इन्व्हॉल्व केलं, त्यावेळी तिथे दोघांचे वाद सुरू होते, हं, हं, की आई म्हणत होती, "नाही, नाही, माझा मुलगा करणारच नाही." हं. बाकी कोण मुलं होती त्यांना आणा, ते त्याच्यावरती नाव घेतात आणि त्या मुलाने माझ्याकडे एक्सेप्ट केलं होतं, की "येस मॅम, मीच घेऊन आलो होतो. बाबांच्या खिशातनं पैसे चोरले. बापरे! त्यानंतरनं मी ते घेतलं आणि ते मार्केटमध्ये स्वस्त मिळत नाही. हं, बेसिकली हं. 2,000 ते 3,000च्या पुढेच मिळतं. बरं, आणि आता असं झालं, की या लोकांचंही रॅकेट आहे. जे बरं. वेब देतात ते हं, हं, लोकं. हं. म्हणजे साध्या दुकानांमध्येही ते विकलं जातंय, व्हिच इज टोटली रॉन्ग. हं. त्याच्यावरती शासनाने काहीतरी करावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि हो, वेबवरती बंदी आलेली आहे. आत्ताच हं. मागे एक न्यूजमध्ये असं सांगितलेलं आहे की वेब हे चालणारच नाही. म्हणजे बेसिकली बरं. बंदच करतायत. हं. बॅन केलंय. बट तरीही आहे सगळीकडे चोरून लपून राहतं. चोरून लपून हळू ते उलट मिळतंय. आपल्याकडे ज्याच्यावर बंदी आहे ते जास्त चालतं. जास्ती हं, चालतं हं. होय. ॲक्चुअली. जे नको म्हणतात ते जास्ती केलं जास्त जातं. चालतं. हो. ही सायकॉलॉजी पण आहे. आपल्या हं, हं. ब्रेनला जे नाही म्हणतात तेच करण्याची खूप जास्ती बरोबर इच्छा आहे. होते हं. आणि ते करतात. सो याच्यामध्ये काय झालं, मग ती आई म्हटली, की "नाही मॅम, माझा मुलगा असं करणारच नाही." बाबा म्हणतायत, "त्याने केलंय, माझे पैसे चोरीला गेलेत." आणि त्या दोघांचे तिथे वाद झाले. हं. इन्स्टेड ऑफ त्या मुलाकडे बघणं, मला त्या आई आधी त्यांना काउन्सिलिंग करावं लागलं, की "बाबा नाही, तुमच्या मुलाने हे केलंय." आणि ज्यावेळी त्या मुलाने ॲक्सेप्ट केलं, त्याच्यानंतरनं आईला कळलं, की हां, आपल्या मुलाने केलेलं आहे. हं. सो मला असं वाटतं, की दोघांमध्ये समतोल असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जरी एक पॅरेंट ओरडतोय, तर तो काहीतरी चांगल्या कारणासाठीच ओरडतोय. मूल हे दोघांचं आहे, एकट्या कोणाचं नाहीये. सो पॅरेंट्सने आधी समजून घेणं, मुलं बरोबर काहीही आहे. करू शकतात.
कारण की बरोबर. ही एज ग्रोईंग आहे. गोष्टी लवकर इंट्रोड्यूस होत आहेत. त्यामुळे तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करण्यापेक्षा क्रॉस व्हेरिफिकेशन करा असं मला वाटतं. आणि जर ते होत नसेल तर प्रोफेशनल हेल्प घ्या. जसं सायकॉलॉजिस्टकडे तुम्ही जाणं, बरोबर. समुपदेशन करणं या हं, गोष्टी हं. गरजेच्या आहेत. इथं म्हणजे या वयातल्या मुलांसाठीचं म्हणून खास एक हा प्रश्न मला विचारावासा वाटतो. बऱ्याच आपल्या लोकांनी पण ती चर्चा केली होती. अ, या वयात खास करून मुलं मी असं म्हणेन की 10वीच्या आधीच असलेले 5वी-6वी नंतरची जी मुलं आहेत, तर त्यांचं खूपदा म्हणजे पुढे चालून भविष्यामध्ये समजा मुलगा असेल तर मुलीबद्दलची मतं हं, किंवा मुलगी असेल तर मुलाबद्दलची मतं जी आहेत, तर ती या वयामध्ये बऱ्यापैकी तयार होतात. हं. इथं अनेकदा असं होतं, की मुलगा असेल तर जसं अ, विरुद्ध लिंगी व्यक्ती आहे, तर त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, आदर हं, केला पाहिजे, हे बिंबवलं जात नाही. हं. आणि मग पुढे चालून जे अगदीच छेडखानीपासून सुरू होणारे प्रकार रेपपर्यंत जाऊन वाढतात. बरोबर आहे. मुलीच्या बाबतीमध्ये असेल तर बरेचदा मुलांबद्दलचं अवास्तव ज्याला आपण हे म्हणतो तशा गोष्टी त्या होतात. हं. तर हे रिलेशन भविष्यातले रिलेशन चांगले व्हावेत, त्यासाठी शाळेने आणि पॅरेंट्सनी यावेळेस काय केलं पाहिजे? अच्छा. ॲक्चुअली शाळेमध्ये वेगवेगळे प्रोग्राम घेणं गरजेचं आहे. जसं हां. की स्त्री आणि पुरुष यांचा रिस्पेक्ट करणं. हो. म्हणजे लिंग जरी वेगळं असलं तरी ॲट द एंड ते ह्युमन आहेत असं मला बरोबर. वाटतं. त्यामुळे तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट करणं इन्स्टेड ऑफ फक्त गर्लफ्रेंड म्हणून न बघता ती एक बहीण असू शकते, ती एक हं. आई असू शकते. सो बरोबर. त्यांचा रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. हं. सेम गोज विथ मेल. तर बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये डॉमिनेटिंग मेल असेल तर मग बरोबर. त्या मुलीच्या डोक्यात असं असतं की नाही, पुढे जाऊन मी मुलाला डॉमिनेट करणार. मग ते हं. स्कूलपासून सुरू होतं, बरोबर. की मुलगा असाच आहे, मुलगी अशीच आहे हं. किंवा मुलं अशीच असतात. ते एक मत होतं फिक्स आणि त्या बरोबर. मतातून मग त्यांचे परसेप्शन्स तयार होतात, की येस मुलगा असाच असतो, मुलं अशीच असतात, मेल हं. असेच असतात. हं. त्यामुळे मग त्यांना रिस्पेक्ट न देणं, या हं. गोष्टी खूप जास्ती होतात. सो मला असं वाटतं, की हे सगळ्यात आधी कुटुंब हेच आपलं पहिलं लर्निंग स्टेज आहे, बरोबर. जिकडे एकमेकांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे आणि आजकालची मुलं खूपच हुशार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आई-बाबांनी एकमेकांचा रिस्पेक्ट करा. तुमचे जे काही वाद आहेत, ते तुमच्या बेडरूममध्ये असले पाहिजेत इन्स्टेड ऑफ मुलांसमोर. बरोबर. स्कूलमध्ये जर बघायला गेलं, तर सगळ्यात आधी तुम्ही डिस्क्रिमिनेशन ठेवू नका. डिस्क्रिमिनेशन आजकाल कुठे चालत नाही बेसिकली, बट अजूनही आहे. हं. डिस्क्रिमिनेशन म्हणजे मुलामध्ये, मुलगी आणि मुलगामध्ये भेदभाव करणं. सो बरोबर. या गोष्टी नको आहेत. त्याचबरोबर एकमेकांचा रिस्पेक्ट करणं, याच्यावरती काही छोटे-मोठे प्रोग्राम घेणं. जसं विमेन्स डे सेलिब्रेट केला जातो बऱ्याचदा, पण अजूनही बरीचशी आपली जनता अशी की ज्यांना मेन्स डे कधी असतो माहिती माहीत नाहीये. नाही. सो बरोबर. मेन्स डे सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. हं, जसं हं. स्त्रियांना जसं जे काही हार्मोनल चेंजेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी होतात, तसेच मुलांमध्येही होतात. भले ते बरोबर. दिसत नाहीत हं. किंवा ते बोलले जात नाहीत जास्ती, बट असे प्रोग्राम करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. ते एक मुलींसाठीचा डे जर झाला, एक मुलांसाठीचा झाला, बाकीचे डे ह्युमनसाठी आहेत. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. हो, बाकीचे डे पण लक्षात ठेवणं ते पण गरजेचं आहे. लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. हो. मला या ठिकाणी थोडं तुम्हाला पुन्हा एकाच गोष्टींवर मला यायचं आहे परत, की आपल्याला पुढच्या काळामध्ये स्त्री-पुरुषांमधले जे संबंध आहेत, ते हेल्दी राहिले पाहिजे, निकोप राहिले पाहिजे. अशा काही ॲक्टिव्हिटीज काय करू शकतो किंवा त्या मुलांसाठी काय संस्कार आपण करू शकतो स्पेसिफिकली? म्हणजे आता तुम्ही त्या फील्डमध्ये आहात, त्याच्यामुळे तुम्ही ते खूप चांगलं गाईडन्स करू शकाल तिथे, हं. की जेणेकरून पुढे चालून मग ते म्हणजे आपोआपच ते हेल्दी याचा पाया जो आहे, तो तिथं घातला जाईल. हं. सगळ्यात आधी ॲडजस्टमेंट शिकवा मी म्हणेन. बरं. ठीक आहे. तुम्ही सगळीच गोष्ट मुलीला किंवा मुलाला प्रोव्हाईड करताय. हं, हं. दॅट डझंट मीन की बाहेर गेल्यावरती, दुसऱ्याच्या घरी गेल्यावरती ते मिळणार आहे. ओके. आणि फक्त मटेरियलिस्टिक गोष्टी नाही म्हणणार मी, तर हं. बाकी गोष्टी पण आहेत. इमोशनल अंडरस्टँडिंग जसं ओके. आपल्याला दुखतं तसं समोरच्यालाही दुखतं. हे हं. जाणून घेणं खूप सवय गरजेचं आहे. लागली पाहिजे ती. सवय लागली पाहिजे, की जसं आपण माणूस आहोत, तसा बरोबर. समोरचा पण माणूस आहे. हां. हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. मग वेदर हं. इट इज तो मेल असू देत किंवा फिमेल असू देत. मनं सगळ्यांनाच आहेत. बरोबर. प्रत्येकाचं मन दुखवतंय हे जाणून घेणं गरजेचं आहे. हं. त्याचबरोबर त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे आणि तेवढंच पोलाईटपणे ते हाताळणं गरजेचं आहे. कारण की तुमचे नातेसंबंध ॲट द एंड तुम्हालाच टिकवायचे आहेत. नाहीतर ठरवलं तर लगेच सेपरेटही होता येतं. बरोबर. बट ॲट द एंड तुमचे लूप जर सेम तसेच सुरू राहिले, तर बरोबर. नातेसंबंध टिकणार नाहीत आणि कालांतराने पुढे जाऊन हे नातेसंबंधच जी काही कन्सेप्ट आहे, हं. ती बरखास्त व्हायला वेळ लागणार नाही.
सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला वाटतं पेरेंट्सने कौटुंबिक आयुष्यामध्ये पैशाला खूप जास्त महत्व हो, दिल्यामुळे ह्या गोष्टीचा परिणाम पडतोय असं वाटतंय. हो, हो. हो आजकाल ना? प्रत्येकाचाच मटेरियलिस्टिक गोष्टींवरती खूप जास्ती फोकस आहे इन्स्टेड ऑफ नात्यावरती फोकस ठेवणं हो. किंवा ते इमोशनल बॉन्डिंग वगैरे त्याच्यावरती जास्त कोणी नाही लक्ष देत. मग माझा पार्टनर मला किती ब्रँडेड गोष्ट बर्थडेला देतोय किंवा हो. किती ग्रँड माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय, हे बरोबर. खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मुलींसाठी, मुलांसाठी. बरोबर. म्हणजे मला आठवतं, की आता आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे दोघं जण नवरा-बायको जर काम करणारे असले, सोबत जॉब हं. करणारे असले, तर दोघांपैकी एक जण कुठेतरी तडजोड करून मुलांना वेळ देता यावा. एक तर सोडायचे किंवा मग थोडं अर्धवेळ नोकरी वगैरे अशा टाईपचं बघायचे, हो, काम हो. बघायचे. हो, हो. पण अलीकडे म्हणजे फक्त जास्तीत जास्त म्हणजे पैसे कोण्या कामात मिळेल, त्याच कामामध्ये आई-वडील दोघे व्यस्त असल्यामुळे कदाचित इथं मुलांवर त्याचा परिणाम जास्त हो, पडतो असं वाटतं मला. हो, हो. आणि याचा ऑब्व्हियसली त्याच्या नात्यांवर आणि त्याच्या रिलेशन्सवर सगळ्यात पुढे फरक पडतो. हं, हं. मला थोडं इथे तुम्हाला हे पण विचारायचं आहे, की एखादी स्त्री जेव्हा कमवायला लागते म्हणजे पैसे मिळवते, त्यावेळेस तिच्या रिलेशन्समध्ये फरक पडतो? हो, खूप जास्ती पडतो. रिलेशन्स म्हणजे अगेन हं. पार्टनर. बरं. मी कमवायला लागली किंवा मी थकून येते, तर मग त्याने पण काही गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण की मी पण जॉब करते, तो पण जॉब करतो. मी पण पैसे कमवते, तो पण पैसे कमवतो. हं, हं. ह्या गोष्टी येतात. कुठेतरी एक न्यूनगंड येतो. सॉरी मी फिमेल आहे तरी मी हे बोलतेय, बट बरोबर येतो, आहे. हं, हं. की एक इगो आपला डेव्हलप होतो, की मी पैसे कमवते आता. मला हव्यात त्या गोष्टी मी इझिली बाय करू शकते. हं, हं. आता इथे व्हाईस वर्सा पण आहे. म्हणजे की नाण्याला 2 बाजू असतात. तसं काही फिमेल्स अशाही आहेत, हं. की त्या कमवतात तर ते फॅमिलीला सपोर्ट करतात, की बाबा ठीक आहे तुझा बरं. पेमेंट कमी आहे, तुझे ई-एम-आय जास्ती आहेत, तर मी देते. आपण मिळून करूयात, असं पण बरोबर. आहे. बट हं. काही ठिकाणी असं आहे, की मी कमवते. दोघांनी सेम काय म्हणतात घरातली कामं वाटून घेणं, मग त्या बरोबर. हसबंडला भांडी घासायला लावणं, चुकीचं नाहीये. हं. बट वेळ पडल्यावर तुम्ही घासा. वेळ नाहीये, गरज नाहीये, तर नाही केलं तरी चालणार आहे. बट एकमेकांना अंडरस्टँड करून घ्या. आता माझ्याकडे कपल बरेचसे येतात. हं. बेसिक याच गोष्टींवरनं वाद असतात. तो त्याचा टॉवेलच उचलून ठेवत नाही. हं. तो त्याचे कपडेच मशीनला लावत नाही. तो कधी भांडीच घासत नाही किंवा तो मला कधी सपोर्टच करत नाही. मी कामावरून यायचं आणि मग मी स्वयंपाक करायचा, या सगळ्या गोष्टी. हां, फिमेलही दमतात, नाही असं नाही. हं. दोघांनी मिळून करा मी म्हणेल. एकाने भांडी घासली तर एकाने धुवा. बरोबर. सोबत तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड होईल. तिकडे तुमचं कम्युनिकेशन वाढेल. त्या हं. फिमेललाही ते बर्डन वाटणार नाही आणि तुम्हालाही ते बर्डन वाटणार नाही. बरोबर. आणि याच्यात काय होईल, की बेसिकली सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे, की स्त्रियांचं जे काही मानसिक आरोग्य आहे, ते हेल्दी राहण्यासाठी भांडी घासणं हा मेन उपाय आहे असं चांगला उपाय सांगितलंय. आहे. चांगला उपाय म्हणजे बरं. ज्याच्यातून एन्झायटी कमी होते. फिमेलचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहतं राहू शकतं. घरकामाने. बरोबर. घर झाडणं असेल, भांडी घासणं असेल किंवा कपडे धुणं असेल. कारण की बरोबर. तिकडेही ती बिझी राहते इन्स्टेड ऑफ नको ते विचार डोक्यामध्ये येणं. बरोबर आहे. सो हे सगळं ज्यावेळी फिमेल पण कामाला जाते, त्यावेळी कंटिन्यू तिथला स्ट्रेस, घरी आल्यानंतर ना घरचा स्ट्रेस, पीस असा कुठेच नसतो. हं, हं, हं. तुमच्या पाहण्यात तुम्ही खूप साऱ्या केसेस अशा हँडल करता. हं, एखाद्याच्या लाईफमध्ये जर समजा असा कॉन्फ्लिक्ट आला, की आता एक तर मला नोकरी करावं लागणार आहे, नाहीतर घराकडेच लक्ष द्यावं हं, लागणार आहे. हं. तर त्यावेळेस एखाद्याने कशा पद्धतीने म्हणजे निर्णय काय घेतला पाहिजे, की घराला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे, की आपल्या करिअरला आणि आपल्या पैशाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे? त्याच्यात कसा डिसिजन घेतला पाहिजे एखाद्याने असं तुम्हाला वाटतं? आणि याच्यातली एखादी केस समजा अशी असेल, की खरंच तुम्हाला सांगावीशी वाटते? हो, माझ्याकडे एक कपल असं येत होतं. ते दोघेही वर्किंग होते. बट समहाऊ पुढे जाऊन फॅमिली प्लॅनिंग आणि ती प्रेग्नंट राहिली. प्रेग्नंट राहिल्यानंतरनं तिला बट ऑब्व्हियस आहे बेबी सांभाळायचं होतं वगैरे, वगैरे. सो त्यांचे कॉन्फ्लिक्ट्स आले होते. तिचं असं होतं, की मी जॉब नाही सोडणार. बट बरं. हसबंड म्हणत होता, की "बाबा तू मुलाला बघ, मी बाहेरचं करतो. कंपॅरेटिव्हली माझ्यापेक्षा चांगलं तू हँडल करू शकशील." बट द थिंग इज की इकडे दोघांचे कॉन्फ्लिक्ट्स होत होते, वाद होत होते. त्याच्यामुळे त्या बेबीकडे लक्ष नव्हतं. आई हं, स्ट्रेसमध्ये आणि स्ट्रेसमध्ये फीडिंग करणं इज टोटली रॉंग. जे की हं, सगळे इमोशन्स बेबीमध्ये जातात. सो या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. त्यांचं काहीच सॉल्व्ह होत नव्हतं. हं. मग त्याच्यानंतरनं ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतरनं खूप रेअर केस आहे, की बाबांनी जॉब सोडला बरं. आणि त्यांनी त्या बेबीला सांभाळलं हं. इन्स्टेड ऑफ आईने जॉब सोडणं. याच्यात ओके. चुकीचं असं काहीच नाहीये. तिला त्या जॉबमधून सॅटिस्फॅक्शन मिळत होतं, तिला एक पीस मिळत होता आणि तिला वाटत होतं, की माझ्यात कॅलिबर आहे, तर मी नाही सोडलं पाहिजे. बरोबर. दॅट डझंट मीन की बाबांमध्ये कॅलिबर नव्हतं हं, किंवा त्या हं. मेलमध्ये कॅलिबर नव्हतं. कॅलिबर होतं, बट त्याचं असं होतं, की ठीक आहे. हं. तू करतेस, तुझ्यासाठी मी कॉम्प्रोमाईज करतो, बेबीसाठी मी कॉम्प्रोमाईज करतो आणि मी बेबीला हँडल करेल, दिवसभर जर तू नाही आहेस तर. हं. आता
इझिली आपल्याकडे अवेलेबल आहे वर्क फ्रॉम होम. त्याच्यामुळे बरोबर. एवढ्या गोष्टी आता काय म्हणता येईल, निकोपाला टोकाला जात नाहीयेत बेसिकली. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग काय होतंय, की 4 दिवस तू काम करतीयेस घरात राहून, तर मी ऑफिसला जातो. ज्यावेळी तुला ऑफिसला बोलावलं जातं, त्यावेळी मी घरी थांबतो. सो हो बॅलन्स करून आता या गोष्टी आणि मला सुरू वाटते 99% केसेसमध्ये असं टोकाचाच निर्णय घेतला पाहिजे गरजेचं नसतं. नाही. काही दिवसासाठी ब्रेक घेता येतो हो, किंवा काही वेळासाठी घेता येतो. हो, हो. पार्ट टाईम तुम्ही जसं आता म्हटलं, की घरून काही दिवस करता घरून येतं. करू शकतो. येस, येस. दोघांचे शिफ्ट चेंज करून घेता येतात, चेंज करून मागे-पुढे घेता करता येतात. येतात. हो, असे अनेक हो, मार्ग आहेत. हो. पण जनरली लोकं या टोकाचा नाही तर त्या टोकाचा आता डिसिजन घेतात. तेच झालंय ना, की ब्लॅक एरिया किंवा व्हाईट एरिया. हो. ग्रेमध्ये कोणालाच राहायचं नाहीये. सो कोणालाच मला असं राहायचं वाटतं, नाही. की ग्रे एरियामध्ये राहून तुम्ही जर विचार केला, तर प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. मग तो बरोबर आहे. कुठलाही असू दे. बरोबर आहे. मॅडम अनेकदा आता आम्ही ज्ञानज्योतीमध्ये जेव्हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी भेटतो, बोलतो, त्यावेळेस असं जाणवतं म्हणजे जुन्या काळातला आणि आत्ताचा हा एक फरक आहे. हं, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते तुम्ही सांगा. पण आधी आई-वडील मुलांवर लादायचे, हं, की तू इंजिनिअरिंगलाच गेलं पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे, हं, इतकेच पर्सेंटेज आणले पाहिजे. अलीकडच्या काळात काय होतं, की अनेक आई-वडील तसं काही करत नाहीत. पण मुलं स्वतःवर ते लादून घेत आहेत. हं, हं, मला काही झालं तरी हेच करायचं आहे, एवढेच पर्सेंटेज, याच आय-आय-टीला गेलं हं. पाहिजे, त्याच आय-आय-टीला हो, गेलं हो. पाहिजे आणि त्याच्यातून मग त्याचं थोडं कधी नाही झालं तर ते नैराश्याकडे जाण्याचं हं, प्रमाण हं, आहे हं, आणि त्याचा सगळ्याच गोष्टींवर, रिलेशन्सवर सुद्धा याचा इफेक्ट होतोय. हं, हं. तर तुम्ही काय म्हणाल हा प्रश्न कसा हँडल केला पाहिजे? हो, आता 10वी-12वी नंतर ना मुलं नीटची एक्झाम देणं, जे देणं याच्यासाठी खूप जास्ती प्रयत्न करतात. म्हणजे रात्रंदिवस जागूनही प्रयत्न करतात आणि हं, मग ते एक्झामला जातात आणि तिकडे येतं फेल्युअर. हं, फेल्युअर आल्यावरती ते त्यांना डायजेस्ट होत नाही. सो मला असं वाटतं, की ते पचवणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही स्वतःकडूनच वाढवलेल्या स्वतःच्या अपेक्षा ज्यावेळी भंग होतो, त्यावेळी खूप जास्ती त्रास होतो. बट असं नाहीये, की तुम्हाला फेल्युअर आलं म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही. आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक खूप छान मूव्ही पण आहे, जो तुम्ही पाहू शकता, की कोटा फॅक्टरी. हं. ज्याच्यामध्ये त्यालाही फेल्युअर आलं होतं. म्हणजे त्याने अतोनात प्रयत्न करून नीटसाठी त्याने प्रयत्न केलेले असतात. बट समहाऊ त्याला फेल्युअर येतं. बरोबर. बट त्याच्यानंतरनं त्याने 1-2 मिनिटानंतरनं तो स्वतःला स्ट्राँग करून पुन्हा तो एक्झाम देतो आणि पास होतो. हं, सो सांगायचं तात्पर्य हेच, की फेल्युअर आलं म्हणून खचून न जाता ते फेल्युअर पचवून हं, पुन्हा त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर या. आता दुसरी गोष्ट इथे तुमचं त्यामध्ये कॅलिबर असणं पण खूप गरजेचं आहे. हं, तुमच्यामध्ये त्या एबिलिटी असणं पण गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं करियर गाईडन्स आणि या गोष्टी आहेत. हं. त्याच्यात तुम्हाला तुमच्या एबिलिटी समजतील. जर तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करताय बट तुम्हाला सक्सेसच मिळत नाहीये, तर कुठेतरी मग तुमचा पॅटर्न चुकतोय मला असं वाटतं. सो त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर समुपदेशन घ्या किंवा करियर गाईडन्स टेस्ट करा. त्याच्यानंतरनं मग तुम्ही जे आणि नीटसाठी प्रयत्न करा. हं. पण असं नाहीये की अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये. ॲट द एंड तुमचं आत्मविश्वास जो आहे त्याच्यावरती तुम्ही खूप काही मिळवू शकता. त्यामुळे फेल्युअर आलं तर ते पचवा इन्स्टेड ऑफ नैराश्याकडे जाणं. कारण की तुम्हीच तुमच्यासाठी ठेवलेली एक कॉम्पिटिशन आहे. बरोबर. तुम्हीच तुमच्यासाठी ठेवलेलं एक गोल आहे जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. मग त्याच्यात 10 वेळा जरी पडलात, उठून पळण्याची ताकद ठेवा असं मला वाटतं. ते आधी काय व्हायचं, की जनरली या वयातले जे मुलं आहेत ते त्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो पार्टनर मिळणे आहे, तर ते मिळत नव्हतं आधी. हं. आता ते सहज मिळतात हो. आणि त्याच्यामुळे त्यांची ती गरज तशी काही राहिलेली नाहीये हं. आणि ही मुलं खूप जास्त करिअरिस्ट किंवा मटेरिअलिस्टिक गोष्टीकडे खूप जास्त झुकली असं मला वाटतं. हं, हं. तुमचा बरोबर. याच्यातला अनुभव किंवा तुमचं काय निरीक्षण आहे? हो, आजकालची मुलं खूप जास्ती स्वतःला कॉम्पिटिशन देतात. त्यांना करियर स्वतःचं घडवायचंय, त्यांना डॉक्टर व्हायचंय, त्यांना इंजिनिअर व्हायचंय. आधी असं होतं, की मुलांना पार्टनर मिळणं, हं, इमोशनल कनेक्शन हे खूप इम्पोर्टंट होतं. परंतु आता जेन झी 20 एजच्या पुढे गेलेत. सो हं. त्याच्यामुळे त्यांचं इमोशनल नीड जे आहे ते कमी इमोशनल क्वोशंट ज्याला आपण म्हणतो, तो मोस्टली कमी आहे. कंपॅरेटिव्हली त्यांना काहीतरी मिळवणं हे त्यांच्यासाठी खूप इम्पोर्टंट झालंय आणि रिलेशनशिप आणि या गोष्टी ते 7वी, 8वी, 9वी, 10वी तेव्हापासूनच सुरू होतं. हं, त्याच्यामुळे पार्टनर मिळणं खूप इझिली अवेलेबल आहे. जसे की बरेचसे रिलेशनशिपचे पॅटर्न आलेले आहेत. घोस्टिंग झालं, बेंचिंग झालं. म्हणजे हं. माझ्यासोबत एक पार्टनर आहे, परंतु लाँग डिस्टन्स आहे, तर तिकडे दुसरा पार्टनर असणं आणि हं. पार्टनर मिळणं आता इझिली अवेलेबल झालेलं आहे. खूप म्हणजे प्रॅक्टिकल झालेत असं खूप लोकं. प्रॅक्टिकल झालेली हं. आहेत आजकालची मुलं. त्याच्यामुळं
पार्टनर मिळणं किंवा लग्न करणं हा त्यांचा मोटो नाही. त्यांचा मोटो हाच आहे की काही ना काही मिळवणं. बरोबर. समाजामध्ये माझं कसं नाव असेल किंवा मी कसा पैसा कमवेल, मी कशी मोठी गाडी घेईल, या गोष्टींकडे जास्ती फोकस आहे. प्रॅक्टिकल गोष्टींकडे जास्ती फोकस आहे. मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जास्ती फोकस आहे. त्याच्यामुळे इमोशनल लेव्हल त्यांची कमी. इमोशनली त्याच्यामध्ये ते थोडे दुसरा एक प्रकार असाही पाहायला मिळतो आहे अलीकडे, की लग्नच नको. म्हणजे या मुलांमध्ये बरेचदा काय गरज आहे लग्नाची? आणि असं बोलणारे जे लोकं आहेत, त्यांचा खूप जास्त म्हणजे आपण त्याला म्हणू सोशल मीडियावर ते व्हायरल होतात समजा आणि लोकांना वाटतं, की नाही हेच बरोबर आहे. खरंच हं, गरज नाहीये हं, लग्नाची. हं. म्हणजे असा जो प्रकार आहे, तोही खूप जास्त प्रमाणात दिसतो आहे. हो. आजकालच्या मुलांना रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत. हां. मी एकटा बरा बेसिकली किंवा येस, मी येस. एकटी बरी. हो. राइट. रिस्पॉन्सिबिलिटीज विशेष नको म्हणजे आहेत. मुलींमध्ये हे प्रमाण जास्त दिसते आहे. हो. कारण की मुलींचं असं झालंय की ॲडजस्टमेंट हो. जे की डिफिकल्ट आहे. मी कमवतीये, मी इंडिपेंडंट आहे. बट ऑब्व्हियसली ती इंडिपेंडंट आहे, ती कमवतीये. ती तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पण मला असं वाटतं की कोणीच एकटं लाईफटाईम नाही राहू शकत. पार्टनरची गरज कुठे ना कुठे मिळते. सॉरी पार्टनरची गरज कुठे ना कुठे भासतेच. हं. परंतु जे काही तुमचे बाहेरचे रिलेशनशिप आहेत, हे तात्पुरते आहेत. बॉयफ्रेंड झालं, गर्लफ्रेंड झालं, एक्स्ट्रा मरायटल झालं, हे तात्पुरतं आहे. ॲट दी एंड शेवटपर्यंत तुमच्यासोबत एक असा पार्टनर असणं गरजेचं आहे, हं, हं. जिकडे तुम्ही इमोशनली कनेक्ट असू शकता, असणं गरजेचं आहे. आजकालच्या मुलांना सगळंच अवेलेबल आहे. त्यामुळे लग्न नको, सेक्शुअल नीड फुलफिल होत आहेत, फिजिकल नीड फुलफिल होत आहेत, फायनान्शियल लेव्हलला ते स्वतः कमवत आहेत, मुलगा झालं, मुलगी झालं. त्याच्यामुळे त्यांना गरज नाही वाटत आहे बरोबर आहे. नात्यांची किंवा त्यांना गरज नाही वाटत आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे लग्न केल्यानंतरनं वाढणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यावरती खूप जास्ती काय म्हणता येईल की आजकाल सगळेच घाबरत आहेत. मुलं हं. आजकालची जनरेशन जी आहे म्हणजे की जी वयात आलेली आहेत 30-31 याच्या पुढची ज्या मुलांची मुलींची लग्न होत नाहीत, त्यांचा एक माइंडसेट असा झालेला आहे की ठीक आहे, मी कमवतोय, मी एकटा हँडल करू शकतो, सर्व्हाइव्ह करू शकतो. कारण की इमोशनल डिस्टर्बन्सेस किंवा नात्यामध्ये जे काही म्हणता येईल बंधनं म्हणा किंवा अपयश येणं, या गोष्टींची खूप जास्ती भीती आहे. आणि सॉरी नाही, नाही. हं. सो नात्यामध्ये गेल्यानंतरनं येणारी बंधनं, अचानक येणाऱ्या रिस्ट्रिक्शन्स, त्याचबरोबर इमोशनली अनअवेबिलिटी किंवा नात्यामध्ये येणारं अपयश, या सगळ्यांना लोकं घाबरतायत. मुलं पण घाबरतायत. त्यामुळे इट्स बेटर लग्न नको करायला, असा मग याला माइंडसेट आहे. कारणीभूत अशी एखादी गोष्ट तुम्हाला वाटते का, की समाज म्हणून हं, आपण एका गोष्टीकडे पण दुर्लक्ष करतो आहे. जसं मुलांचं आणि मुलींचं अफेअर आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, त्यानुसार काही प्रमाणामध्ये मुली मुलींकडे आकर्षित होणं हो. किंवा मुलं मुलांकडे आकर्षित होणं आणि समाज म्हणून आई-वडील किंवा इतर लोकं तर ते अजून पचवू शकण्याच्या मानसिकतेत आपण तरी नाही आहोत. हं, हं, म्हणजे आपला समाज तो तसा इतकासा नाहीये. हं, काही प्रमाणामध्ये आजकाल जे व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे. हं, खूप जास्त मोबाईल किंवा आपण सोशल मीडिया किंवा जे गॅजेट्स आहेत हं. त्याच्या खूप आहारी गेल्यामुळे हो. नाही म्हटलं तरी काही प्रमाणात नपुसंकतेचं जे प्रमाण आहे हं, ते हं, म्हणजे शास्त्रीय जे काही रिपोर्ट्स आहेत ते हं, दाखवत हं. आहेत, की त्याचं प्रमाण पण वाढते आहे. हो, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम सुद्धा आपल्या पारंपरिक व्यवस्था थोडी मोडकळीस येण्याकडे जातो आहे असं वाटतं? हो, डेफिनेटली. कारण की जसं तुम्ही म्हटलात, की सॉरी मला तो शब्द उच्चारता येत नाहीये. हां, हां. तर म्हणजे आपण त्याला तेच म्हणू नपुसंक असाच शब्द म्हणता येईल त्याला. हां. हां, इन्फर्टिलिटी म्हणता हां, येईल त्याला. येस. म्हणजे आजकाल रिसर्चद्वारे असंही प्रूव्ह झालं, की इन्फर्टिलिटी खूप जास्ती बरोबर. मेलमध्ये दिसून येते आणि हं. सगळ्यात जास्ती नाते तुटण्यामध्ये सेक्शुअल इश्यू खूप जास्ती प्रामुख्याने वाढताना दिसतायत. वाढतं. कारण हं. की माझा पार्टनर मला सॅटिस्फाय करू शकत नाही हं. किंवा माझी पार्टनर मला सॅटिस्फाय करू शकत नाही. त्याच्यामुळे अट्रॅक्शन बाहेर झालेलं आहे. बट बरोबर. सॅटिस्फाय का करू शकत नाही याच्यामागे रिझन आहे. हं, हं. सगळ्यात मोठा रोल प्ले करतं ते म्हणजे स्ट्रेस. अच्छा. कारण की आपली मेंटल हेल्थ आणि आपली सेक्शुअल लाईफ ही इंटरलिंक्ड आहे. ज्यावेळी तुम्ही मेंटली पीसफुल असाल, हं. त्याच वेळी तुमची सेक्शुअल लाईफ हेल्दी असणार आहे. ज्यावेळी तुम्ही डिस्टर्ब असाल, तुमची सेक्शुअल लाईफ हेल्दी नसणार आहे. सो मोस्ट प्रोबॅबली मेलमध्ये स्ट्रेस लेव्हल खूप जास्ती आहे. स्ट्रेस लेव्हलमुळे हं, हं. बॉडीमध्ये कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो आहे बरं. आणि त्याच्यामुळे मग असं होतंय की ते प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्याला म्हटलं जातं, हं, हं. की लवकर इजॅक्युलेट होऊन जाणं मेलचं आणि त्यामुळे फिमेल सॅटिस्फाय होत नाहीये. हं, हं. आणि या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत, जी आपली पारंपरिक व्यवस्था आहे, हं, लग्न हं. व्यवस्था मोडकळीस येण्यासाठी. हं, हं. कारण की फिमेल सॅटिस्फाय नाहीये, तर मग ते सॅटिस्फॅक्शन ती बाहेर शोधते. सेम गोज विथ मेल. जर तो सॅटिस्फाय नाही, तर तो बाहेर शोधतोय आणि या शोधतो. सगळ्या हं. गोष्टींमुळे रिलेशनशिप
मोडकळीस येताना दिसतायत. काही वेळेस असंही मी पाहिलंय, की पार्टनरचं अफेअर असताना ती लेडी शांत बसून सहन करून पुढे जातीये, त्याच्यासोबत संसार करतीये. हे अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे करंट येणारी जनरेशन जी आहे किंवा आलेली जनरेशन आहे, जेन झी म्हणा, आता अल्फा जनरेशन आहे. सो यांचं असं झालेलं आहे, की सेम जेंडर अट्रॅक्शन खूप जास्ती वाढलेलं आहे. अच्छा. म्हणजे फिमेलला फिमेलकडे अट्रॅक्शन वाढणं, मेलला मेलकडे अट्रॅक्शन वाढणं, या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. काही जण म्हणतायत, की हे फक्त विचारांचे खेळ आहेत किंवा दुसरं करायला काही नाहीये म्हणून हे डोक्यात विचार येतायत आणि असं होतंय. तर असं नाहीये. हे ॲक्चुअली समाजामध्ये वाढत चाललेलं आहे. कारण की हे लहानपणापासून जी आपली डेव्हलपमेंट होत राहते, ज्यावेळेस सेक्शुअल डेव्हलपमेंट होते, इमोशनल डेव्हलपमेंट होते, तिकडे जर काही गोष्टी वर-खाली झाल्या, तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतं. जाऊ शकतो. आणि हे काही प्रमाणात नॅचरलही आहे. आपल्या इकडे अजूनही सोसायटीमध्ये त्याला ॲक्सेप्ट केलं जात नाही. त्याला एक टर्म आहे LGBTQ म्हणून. आता जूनमध्ये त्यांचा प्राईड मंथही असतो. ज्यावेळी त्यांची रॅली निघते. म्हणजे मेल मेलसोबत, फिमेल फिमेलसोबत रिलेशनशिपमध्ये राहतात. आणि त्याच्यामधून असे पण काही लोकं आहेत जे स्वतःचं जेंडर चेंज करून घेणं. मी स्वतः काही लोकांचे असे टेस्टिंग केलेले आहेत. पेपर बरं. पेन्सिल टेस्ट असतात त्या. ज्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं तो फक्त बोलतोय हे फक्त त्याचे विचार आहेत की डीपर डाऊन त्याला फील होतंय. अच्छा. सो माझ्याकडे अशीच एक केस होती. मी नाव डिस्क्लोज नाही करणार. अशा पण टेस्ट असतात. हो, असतात. बरं. सो ती फिमेल होती आणि शी इज नॉट कम्फर्टेबल जे काही तिला बायोलॉजिकल तिचं जेंडर आहे. म्हणजे ब्रेस्ट असेल, वजायना असेल ज्याच्यात ती कम्फर्टेबल नव्हती. त्यामुळे ती ड्रेसवर ड्रेस घालणं, मग तिची ब्रेस्ट झाकणं, पिरियडच्या वेळी ती रूममध्ये झोपून राहायची. मित्रांमध्ये न जाणं. बेसिकली टॉम गर्ल असं म्हटलं जातं. बट आणि तिचे सगळे फ्रेंड्स मेलच. बरं. ती लिव्ह इनमध्ये राहत होती मेलसोबतच. आणि मग समहाऊ तिने निर्णय घेतला. एक प्रतिष्ठित व्यक्तीची ती मुलगी होती. तिने निर्णय घेतला, की मला आत्ता मी कम्फर्टेबल नाहीये. मी काहीतरी याच्या अगेन्स्ट पाऊल उचलेल. बरं. सो त्याच्यानंतरनं ती काउन्सिलिंग घ्यायला माझ्याकडे आली. काउन्सिलिंग केलं. त्याच्यानंतरनं मला समजलं, की तिला जे काही आपण एक्झाम फॉर्म भरतो तिकडे ही आणि शी असतं. त्याचाही तिला प्रॉब्लेम होता. बरं. टॉयलेटला जाताना पण ती मेलच्याच टॉयलेट यूज करायची. ती फिमेलमध्ये जात नव्हती. म्हणजे इतक्या लेव्हलला तिला डिस्ट्रेस होता. आणि आपली इंडियन सोसायटी किंवा आपलं कल्चर हे ॲक्सेप्ट करत नव्हतं. बरोबर. त्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे ती मेंटली डिप्रेशनमध्ये होती. तिला त्या गोष्टीतनं बाहेर पडायचं होतं. देन ती माझ्याकडे आल्यानंतरनं कळलं, की बाबा हिचं अट्रॅक्शन दुसऱ्या गोष्टींमध्ये आहे आणि इट इज बट ऑब्व्हियस. हे नॅचरली बायोलॉजिकल आहे असं नाहीये, की फक्त वरवर आहे. बरं. बट ते सायंटिफिकली प्रूव्ह करण्यासाठी एक रोशार्क नावाची टेस्ट असते, जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे. त्याचबरोबर MMPI नावाची टेस्ट आहे, ज्या पेपर पेन्सिल टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे थॉट, त्याचबरोबर त्यांची फीलिंग्स हे दोन्ही मॅच होतंय की नाही हे आपल्याला समजतं. बरं. आणि ते मॅच झाल्यानंतरनं पुन्हा मग ते सायकियाट्रिस्टकडे जाऊन पुन्हा एकदा क्रॉस चेक होतं आणि मग तिने तिचं जेंडर चेंज करून घेतलं. तिने तिचे ब्रेस्ट काढून टाकले आणि ती एक मेल म्हणून सोसायटीमध्ये वावरायला लागली. सो अशाही गोष्टी आहेत, की हे जे काही आहे LGBTQ, सेम जेंडर अट्रॅक्शन हे नॅचरल आहे. परंतु हे नक्की अट्रॅक्शन आहे, की ॲक्चुअल फीलिंग आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर्स आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत. जेव्हा तुम्हाला स्कूलमध्येच असं फीलिंग येतंय, तुम्ही मुलींसोबत बसताय, मुलीचा हात पकडताय आणि मग एक जण नाही म्हणतीये, ओरडतीये. सो त्यावेळी इमोशनली आपण डिस्टर्ब होतोय. सो अशा वेळी तुम्ही त्या काउन्सिलरकडे जाऊन बोला. टीचरसोबत तुम्ही डिस्कस करा आणि जे कोणी टीचर, काउन्सिलर्स आहेत त्यांनी हे पोलाईट वेने हँडल करा. आणि ॲक्चुअली असं होतंय तर पेरेंट्सलाही त्याच्या बाबतीत एज्युकेट करा आणि त्यानंतरनं ती नक्की कुठल्या जेंडरमध्ये तिला आवडतंय राहायला, त्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे हा सगळा समजण्याचा आणि समजून घेण्याचा गेम आहे हो, हो. थोडक्यामध्ये. कारण समाज म्हणून कुठेतरी आपण तिथं कमी पडतोय. म्हणजे प्रकर्षानं असं वाटतंय आणि जर तुम्हाला उद्या रिलेशन्स चांगले हेल्दी ठेवायचे आहेत, तर ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे, अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ॲट दी एंड हे फक्त विचारांपुरतं मर्यादित नाहीये, तर तसा बायोलॉजिकल चेंजही बॉडीमध्ये होत राहतो. होत राहतो. हं. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी उलगडल्यात. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच सर मला 3Sमध्ये बोलवल्याबद्दल. येस.